आज संजूचा मोबाईल पोलिसांच्या हाती लागला असता तर माझं काही खरं नव्हतं. एका मोबाईलमुळे सगळं धुळीला मिळालं असतं. मोबाईलच गेलाय की माझे पैसेही गेलेत बघायला हवं. फक्त मोबाईल गायब आहे म्हणजे हे काम डिंपलचं नाहीये, हे त्या टोण्यानेच केलं असणार. टोण्या त्याचं काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर, तुमच्यासाठी जेवण आणलं. डॉक्टर, मला एक गोष्ट कळाली नाही. संजूचा मोबाईल तुमच्याकडे होता ना, मग तो चालू कसं काय झाला? तुझ्या भावाला जाऊन विचारते, त्याने आज मला जेलमध्येच पाठवलं असतं. काय बी काय बोलताय? त्याचा काय संबंध आहे याच्याशी? काय संबंध? तो माझ्या खोलीत आला होता, संजूचा मोबाईल घेतला आणि चिंचेच्या झाडाखाली जाऊन खेळत बसला होता. क्या? तरी माझं नशीब चांगलं, त्या दिव्याला मी बाहेर फिरायला घेऊन गेलो होतो म्हणून. ती जर वाढत असती, तिला कळलं असतं मोबाईल कुठे आहे, तर मी तुरुंगात गेलो असतो आणि माझ्या बरोबर तू पण. टोण्याच राहतीच करायला लागलाय, याच्याकडे बघितलं पाहिजे. डॉक्टर, तोंड सांभाळून बोलायचा. टोण्याला जर त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी आहे, ध्यानात ठेवा. एवढाच जर का राग येतो ना, तुझ्या भावाला नीट समजून सांग. त्याला तर मी सांगतेच समजून, पण तुम्ही काय लहान आहे वय? तुम्हाला समजायला नको? तुम्हाला तर साध्या वस्तू बी नीट सांभाळून ठेवता येत नाही. तो लहान आहे, त्याला घावला मोबाईल, ह्यात त्याची काय चूक आहे हो? आणि काय हो डॉक्टर, एखाद्याचा खून केलाय म्हटल्यावर त्या मेलेल्या माणसाच्या वस्तू कोणी घरात ठेवतं का? पण तुम्ही किती नशीबवान आहे डॉक्टर. त्या दिव्या मॅडमला आम्ही साधी माणसं वाटलो ना, म्हणून तिनं वाडा चेक केला नाही, नाही तर तुमचं काही खरं नव्हतं आज. काही बोलतेस काय तू? तिने सगळं वाडा जरी चेक केला असता ना, तरी तिला काही सापडलं नसतं. वय तुमचा ह्योच ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना, एक दिवस तुम्हाला नडणार आहे. अहो कधीतरी माझं ऐकत जा. माझं ऐका, त्या वस्तू अजून बी माझ्याकडे द्या सांभाळायला. रेशमा आणि संजूची बॉडी कशी आम्ही सेफ ठेवल्या, तशाच त्या वस्तू बी ठेवते की. आणि हो, इथून पुढे टोण्याबद्दल जर चुकीचा विचार केला ना, तर माझ्या एवढं वाईट कुणी नाही, ध्यानात ठेवायचं. हो, उद्या परवा आपलं लगीन होणार आहे डॉक्टर. तुम्ही होणार आहे तुमचा, याचा वाईस तरी विचार करा की. हे काही लग्न वगैरे होणार नाही आपलं, निघ इथून, चल. आणि तुझ्या भावाला मी काही करू नये असं वाटत असेल ना, तर त्याला माझ्या खोलीपासून लांब ठेव, कळलं? निघ इथून, चल. आती हूँ. डॉक्टर, खाना खा लेना. हाँ, अरे निघ. आती हूँ. मंगल, पाहिजे भाजी वाढ का? मंगल, मंगल, अगं भाजी मागितली, भात काय वाढतीस? अगं ध्यान कुठे आहे तुझं? कसल्या काळजीत आहे तू? काळजी करू नको तर काय करू? असं वाड्यात सारखं सारखं पोलीस येणं बरं दिसतंय काय?
लोक काय म्हणत असतील. तरणीताठी पोर घरात आहे, अजून लगीन व्हायचं आहे तिचं. आणि असं जर सारखं पोलीस येत राहिलं ना तर बदनामी होईल आपली. काय नाव राहिलं आपलं? कशाची ग बदनामी? गावात जण खायला धुतल्या तांदळावानीच आहेत ना सगळी. आपल्या ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून. या वाड्याकडे ना कोणी तोंड वर करून बोलावंच, मग ते आहे आणि मी आहे ना. एकेकाची पायली भरली ना तर बघच तू. आजे मग पोलीस परत वाड्यात येतील आणि जातील तुला घेऊन. हा असं असेल का नाही आजे? मग तू बरं पाहिलं आणि तुला पोलिसांनी घेऊन जाऊन देत. तुला घातलं नेऊन डाबऱ्यात, तुझा निघाला पालखीचा धूर. मला पोलिसांनी धरून नेलं, तुला काय मिळेल रे? अगं तुझं गॉगल भेटेल. टोन्या जेव की गपगुमान. मला इथं पोलिसांची काळजी लागून राहिली. आणि काय चाललंय तुमचं? हा तरण्या पोरीच्या असं घरात सारखं पोलीस येणं म्हणजे गावातल्या लोकांना विषयच मिळेल सगळ्याला. मंगल, असं काय होणार नाही. आपल्या गावातली लोक नीट आहेत, त्यांना खरं खोटं सगळं कळतं. तर सगळं कळतं. माझ्या पोरीचं लगीन ठरवण्यात काय अडकाठी येऊ द्या, मग सांगते तुम्हाला. पोरीच्या लग्नाचा आणि पोलिसांचा काय संबंध आहे ग? उंटावणं शाळा नको लय हाकूस. त्यांचं काम करतात, त्यांना करू दे. मी एवढं सांगत होती तर कुणी माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आता पोलीस ठेवतात तर तू कशाला गाडकाठी आणते आज? मी सांगते ना की नक्की ह्या वाड्यात काहीतरी घडतंय, ते आपल्या कुणालाच माहित नाही. पण पोलीस हुडकून करतात का नाही बघच तू. हे सामान आता वाड्यात ठेवणं धोक्याचं आहे. आज पोलिसांनी झडती घेतली नाही याचा अर्थ हा नाही की यानंतर ते कधीच झडती घेणार नाही. काहीही झालं तरी हे पुरावे इथून दुसरीकडे कुठेतरी लपून ठेवावे लागतील. पण कुठे ठेवू? एकतर पुरून ठेवावे लागतील किंवा अशा कुठल्या तरी ठिकाणी लपवावे लागतील जिथून ते कोणाच्याही हाती लागणार नाहीत. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. आज एवढ्या सकाळी सगळे वाड्याकडे? हो, कोर्टाने या वाड्याची झडती घ्यायची परवानगी दिली आहे, त्यामुळे आम्हाला या वाड्याची झडती घ्यायची. तुमचं सहकार्य हवंय. या बागेत काय डॉक्टर? एका डॉक्टरच्या बॅगेत काय असणार? गोळ्या, औषधं, सिरिंज. ऍक्च्युली बॅग घेऊन मी क्लिनिकमध्येच निघालो होतो. तुम्हाला खोटं वाटतंय का? मी बॅग उघडून दाखवू? दाखवा बघू. सोडा. इन्स्पेक्टर, बॅगेत सकाळी सकाळी ती काय घेऊन जाणार आहेत? द्या त्यांना.
आपल्याला वाड्याची झडती करायची आहे, त्यांची नाही. एक मिनिट डॉक्टर. जोपर्यंत वाड्याची पूर्ण चढती होत नाहीये तोपर्यंत तुम्हाला वाड्याच्या बाहेर जाता येणार नाही. चला आत. अगं आजी, अगं वाड्यात पोलीस आल्यात. अरे मग येऊ दे की, तुझ्या काय बापाचं जात आहे वे? कोण आलंय रे? काय काम आहे? आजी, मी आहे ACP दिव्या सिंग. काल तुम्ही बोलला होता ना वाड्याची झडती घ्या, म्हणून आले. वरून तसे ऑर्डर्स पण आणलेत मी. ते ऑर्डर घाल चुलीत आणि बस शेकत. मला काय करायची ती ऑर्डर आणि बिर्डर? तू बिंदास वाड्याची झडती घे, माझा तुझ्यावर विश्वास आहे. काय चाललंय तुमचं? आणि आमच्या घरात असं कसं शिरलंय? वाड्याच्या झडतीचं वॉरंट आहे आमच्याकडे, बघून घ्या. झडती? आणि ती कशा पायी? अहो आम्ही काय केलंय? त्या कागदावरला आम्हाला काय कळणार आहे? मॅडम मॅडम तुम्ही तर सांगा की ह्यांना. हा आम्ही गरीब माणसं आहेत, साधी माणसं आहोत. काय नाही केलं आम्ही? तुमचं काय चाललंय ना ती बी कळणं झाले. आम्ही खरंच नाही काय केलं. घाबरू नका, मला माहित आहे तुम्ही काहीच नाही केलंय. पण इतर कोणी तुमच्या घरात काही लपवलं असेल ते पाहण्यासाठी आम्ही ही झडती घेतोय. ताई, यात तुमचाच फायदा आहे. कोणी जर तुमच्या वाड्याचा गैरवापर करत असेल ना तर त्याला लगेच सापडता येईल. तुम्ही किचन मध्ये बघा, तुम्ही आतमध्ये बघा. ठीक आहे. शिकरे हॉल. हे वरती काय आहे? डॉक्टरांची खोली आहे. या मॅडम वरती गेल्या तर डॉक्टरांचं काय खरं नाही दिसत. मी वरती बघून येते. मॅडम, आज मायरा नाही आली का? म्हणजे तुम्ही का नाही तिला घेऊन आल्या? ती शाळेत गेलीये. शाळा सुटली की सांताना मानून सोडे. वय का? बर. कधी सुटणार आहे तिची शाळा? ही झडती झाली की सब बताती. चौहान, आलो आलो. तुम्ही इथे? झडती घ्यायची आहे तुमच्या रूमची. चव्हाण, हा मॅडम. चेक करा. तुम्ही इथे राहता का? हो. ठीक आहे. चव्हाण, त्यांनी आत्ताच सांगितलं ना त्यामध्ये औषध आहे म्हणून. थँक्यू डॉक्टर, कॉपरेट केल्याबद्दल. चला. तू काय करते इथे? डॉक्टर, पुरावे कुठे आहेत? पुरावे आहेत माझ्याकडे, फक्त कुठेतरी नीट लपवता आले पाहिजे. द्या माझ्याकडं, मी लपून ठेवते.
मला काय वेळ लागला तुझ्याकडे द्यायला? तुझ्यावर माझा अजिबात विश्वास नाहीये. अहो आता तरी ठेवा विश्वास. हे बघा, माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कुणीच मदत करणार नाही ना, हे ध्यानात ठेवा. द्या बॅगीकडे. त्या दिव्याच्या तावडीतून सुटून मला तुझ्या तावडीत अडकायचं नाहीये. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ना ते करा, पण या सगळ्यात मला अडकवू नका म्हणजे झालं. डॉक्टर अंकल मी आले. अरे वा, या. शाळेतनं निघाल्यावर बेबी हट्ट करायला लागली इकडे येण्यासाठी, म्हणून घेऊन आलो. हरकत नाही, ती आता माझ्यासोबत ते खेळणार आहे. तुम्ही बाहेर थांबला तरी चालेल. बरं. या मायरा बेबी, इथे बसा. काय शिकवलं स्कूलमध्ये आज? टीचरनी आज मला खूप छान स्टोरी सांगितली. कुठली? भित्रासाठी तो सगळ्यांना खूप घबरायचा. इथं परिस्थिती काय आहे आणि ह्यांचं काय चाललंय. हे असंच असतं, संकट आले की माणूस घाबरतो, पण त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्या आजूबाजूलाच असतो. फक्त तो आपल्याला शोधावा लागतो. करेक्ट, टीचर पण हेच म्हणाल्या. गुड. तू आता स्कूल मधून आलीस, लगेच माझ्याशी गप्पा मारत बसलीस ना? जा फ्रेश होणे. ह्यांचं तर मला काही कळतच नाही बघ, काय चाललंय ह्यांचं नक्की. डिंपल, हिला घेऊन जा. या पटकन जा, घेऊन जा. चल. अव धुतलेली कापड आहेत त्याच्यात. साय आई, कापड धुतलेली आहेत, काय नाही त्याच्यात. तेलफणीचं सामान आहे, कागदपत्र आहेत फक्त त्याच्यात. ओ ताई, झडती घेऊ का नको? हा, अहो आम्हाला आमचं काम करू द्या. आणि काय लावलं तुम्ही बघा, ह्याला हात लावू नका, त्याला हात लावू नका. तुम्ही या ह्या बाजूला, नाही ह्या बाजूला तुम्ही. तुम्ही सांगा की त्यांना. मंगल, वाईस गप बस की. गपच करा. हा, मला गप करताय. गावातल्या लोकांना कसं गप करणार आहे? गावभर बोबाटा झाला असेल. हो, ते झालं तर आपण काय केलंच नाही, तर भ्याचं कशाला? अहो भ्या नाही, काळजी वाटते मला. आता कशाची काळजी वाटते? हो, डॉक्टर काय विचार करत असतील आपल्याबद्दल. आपल्यामुळे त्या देव माणसाला किती त्रास होतोय. आणि ही असं वाड्यात सारखं सारखं पोलीस येते म्हणल्यावर ती जरी वाडा सोडून गेलं तर, आणि या कारणासाठी त्यांनी डिंपलशी लगीन करायला नकार दिला तर. मंगल, कुठल्या कुठं पोचली तू? बघायला जवाच्या तवा. तसं बी डॉक्टर समजूदार आहेत. पण काळजी तर वाटणारच ना माणसाला. हुडका, सगळा कोपरा ना कोपरा हुडका, अजिबात काय ठेवू नका. आणि त्यातनं खजिना जर घावला तर त्यातलं काय बी मिळणार नाही, आधीच सांगते. नाहीतर आईजीच्या जीवावर पाहिजे उदार. शिखरे, कुछ मिला? नाही मॅडम, नाही काय सापडलं. सामान नाही मॅडम. बघा, आम्ही आधीच सांगत होतो वाड्यात काय बी नाही म्हणून, पण तुम्ही काय ऐकलंच नाही. चुकलंच तुमचं. तुम्ही खरं आहे ना, त्या कंपाऊंडरच्या दवाखान्याची झडती आधी घ्यायला पाहिजे होतं. काकेत कळसान गावाला वळचा. तुम्ही खरं तिथली झडती घ्या, नक्की तुम्हाला घावल बघा काहीतरी. आवाज त्या काय बी काय बोलताय? एक मिनिट. आजी, तुम्ही असं का म्हणालात? मॅडम, आमची आजी काय बी बोलती. तिला डॉक्टर आवडत नाही ना, म्हणून ती अशी बोलतीया. मला काय याद लागलं वे काय बी बोलायला? काय नाही हो, तुम्ही पहिली ते दवाखान्याची झडती घ्या. बरोबर बोलतायत त्या. मॅम, क्लिनिकची झडती राहिली आहे, सुरू करू का? श्योर. शिकरे या.